हॅलो मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण बनवणार आहोत सुरमई थाळी. सुरमई थाळी बनवण्यासाठी मी एक अख्खी सुरमई घेतली आहे. त्यानंतर त्या सुरमईला स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ धुतल्यानंतर त्याला कमीत कमी 2 ते 3 पाण्याने तरी कमीत कमी धुवायला पाहिजे. त्यानंतर मी मधले जे पीस होते त्याला हळद आणि मीठ लावून घेतले. हळद आणि मीठ लावून 10 मिनटं आपल्याला सुरमई ठेवून द्यायची आहे. नंतर मी जे शेपटीचे आणि मुंडक्याचे पीस होते ते वेगळे काढून घेतलेत. त्यालासुद्धा हळद आणि मीठ लावून ठेवले. मी ह्याचा रसा बनवणार आहे, ज्याने जे मधले पीस आहेत ते फ्राय करणार आहे. आता हे सुद्धा आपण हळद मीठ लावून ठेवून देणार आहोत. आणि त्यानंतर मी घेतलं 2 लिंबाचा रस, 2 चमचे लिंबाचा रस. त्यात मी घातलं आहे मिरची पावडर, धणे पावडर, गरम मसाला, हळद आणि थोडासा माझा घरातला मसाला. असे सर्व मसाले एकत्र करून थोडंसं चवीनुसार मीठ घातले. मीठ अगदी थोडं घालायचं आहे, कारण आपण माशांनासुद्धा मीठ लावून घेतलेलं आहे. आणि जर वाटलंच तर थोडंसं पाणीसुद्धा त्यात घालायला लागणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून आपण हे जे मिश्रण आहे ते माशांना छान व्यवस्थित चारी बाजूनी लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण माशांना लावून घेतल्यानंतर आपण मॅरिनेट करण्यासाठी मासे ठेवून द्यायचे आहेत. आणि आता आपण घेणार आहोत मुंडके. तर मुंडक्यालासुद्धा आपण जो मसाला बनवला होता तोच मसाला आणि अर्ध लिंबू पिळून यालासुद्धा 10 मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. जोपर्यंत आपले मासे मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. तर वाटण्यासाठी मी घेतलं आहे कांदा, मोठा कांदा घेतला आहे. आणि कांद्याबरोबरच मी लसूण आणि अद्रकसुद्धा त्यात टाकून घेतलं आहे. आणि हे सर्व आपल्याला तळायचे, म्हणजे आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच फ्राय करायचे. त्यानंतर मी त्यातच अर्धा टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. त्यानंतर मी घेतलं आहे खोबरं आणि सुकं खोबरं. आधी ओलं खोबरं थोडं भाजून घेतलं आहे. त्यानंतर मी सुकं खोबरं थोडंसं घेतलं आहे चवीसाठी. सुक्या खोबऱ्यामुळे चव खूप छान लागते, त्याच्यामुळे मी शक्यतो भाजीमध्ये वापरते. आणि आता हे सर्व वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मी त्यात कोथिंबीरीच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा वाटायला घेतलेली आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल टाकून आपण जे मुंडके आणि शेपटीचे पीस ठेवले होते ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. व्यवस्थित म्हणजे फक्त थोडेसेच फ्राय करायचे, त्याचं फक्त कच्चं पण निघालं पाहिजे. आता हे फ्राय झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया आणि थोडंसं त्रिफळ घालूया. त्रिफळ मी 5-6 घेतलेत. आणि हे सुद्धा छान तडतडल्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो मसाला घालून व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हा मसाला फ्राय झाला की याच्यामध्ये आपण आपले मसाले घालूया. थोडी हळद घालूया, लाल तिखट घालूया, म्हणजे माझं घरातलंच तिखट घातलं आहे मी. आणि त्यानंतर गरम मसाला आणि धणे पावडर घालून आपण हे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. हे सर्व छान फ्राय झाल्यानंतर आपण पाणी घालणार आहोत. पाणी तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्या हिशोबाने घाला. आणि ह्याला एक छान उकळी येऊन देणार आहोत. याला उकळी आली की आपण कोकम घालायचे. कोकम घालूनसुद्धा एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर आपण जे फ्राय केलेले मासे होते, म्हणजे मुंडके आणि शेपटी, ते सर्व त्या रश्श्यामध्ये घालून घ्यायचे. आता हे सर्व रश्श्यामध्ये घातल्यानंतर आपण थोडंसं त्याला एक उकळी काढायची आहे. उकळी आल्यानंतर थोडंसं झाकण ठेवून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटामध्ये आपला साधारण रस्सा होऊन जातो. आणि आता आपला रस्स्याला छान उकळी आली आहे, शिजला आहे, तो मस्त तयार झाला आहे. आता आपण कोथिंबीर घालून आपला रस्सा तयार आहे खाण्यासाठी सुरमईच्या मुंडक्याचा रस्सा. चला तर मग आता आपण फ्राय करायला घेऊया. फ्राय करण्यासाठी मी बिडाचा तवा घेतला आहे. माझा बिडाचा तवा खूप छान आहे, याच्यावरती कोणती जिन्नस खूप छान तळल्या जाते. तर मी त्यासाठी घेतलं आहे रवा. रव्यामध्ये घेतलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ. त्यात मी थोडासा मसाला घातला आहे आणि चिमूटभर मीठ घातलं आहे, नुसतं चवीपुरतं. जास्त मीठ झालं तर मासे तुमचे खारट होतील. त्यानंतर तव्यावरती आपण तेल घालून तेल छान गरम होऊन द्यायचे. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मासे तळताना तेल कधीही छान गरम पाहिजे. जर तुमचं तेल गरम नसेल तर तुमचे सर्व मासे तव्याला चिटकून जातील. तर त्यासाठी आपण छान तेल गरम करून घेतले आणि मासे तव्यावरती टाकून घेतलेत. हे रव्यातले मासे आहेत. मी तुम्हाला दुसरे फक्त मसाल्यातले मासेसुद्धा फ्राय करायला दाखवणार आहे. तर आता हे छान मासे आपले 5 ते 6 मिनटात तयार होतात. जास्त वेळ लागत नाही आपल्याला ह्या माशांसाठी, कारण हे ऑलरेडी आपण मॅरिनेट केलेले पण असतात आणि हे कापलेले छोटे छोटे पीस असतात, त्यामुळे लगेच शिजतात. हे रवा लावलेले मासे वरून क्रिस्पी असतात आणि आतून एकदम ज्युसी होतात. आता मी मसाल्यातले मासेसुद्धा करणार आहे. हे मासे माझ्या मिस्टरांना आवडतात, म्हणून मी जास्त करून घरामध्ये हेच मासे फ्राय करते. आता हे मासे तळतानासुद्धा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपलं तेल मात्र गरम पाहिजे, नाहीतर हा मसाला सर्व तव्याला चिटकून जातो. बऱ्याच लोकांचा मसाला तव्याला चिकटतो, पण तुम्ही जर तेल छान गरम केलं तर हा मसाला अजिबात निघत नाही आणि तव्याला चिटकतसुद्धा नाही.
आता हे पण आपले 5-6 मिनटामध्ये तयार झालेले आहेत. आता माझ्या मिस्टरांनी थोडेसे आणले होते पापलेट, तर मी थोडेसे ते सुद्धा तळून घेते आहे हातासरशी. आणि आता हे सुद्धा आपण 5-6 मिनटं छान तळून घेणार आहोत. आणि आता आपले मासे तयार आहेत खाण्यासाठी. आता हे बघा, माझा अजिबात मसाला सुटलेला नाही आहे किंवा करपलेले नाही आहेत. खूप छान मासे फ्राय झालेले आहेत. आता आपली ही सुरमई थाळी तयार आहे खाण्यासाठी. तर मग आता आज संडेचा आमचा हा बेत होता. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.